आता सकाळच्या वाजलेत 7:30 आणि आपण आता निघतोय हरिहर फोर्टसाठी। मित्रांनो आपल्या गाडीचं पेट्रोल संपलं इथे। फायनली आता वरती पोहोचलो आपण। भरपूर हरिहरच्या हाय स्पीडला आलोय आपण इथे, मजा आली। चालू आहे ना व्हिडिओ? चालू आहे। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, गुड मॉर्निंग फ्रॉम त्र्यंबकेश्वर। तर आपण आता सकाळच्या वाजलेत 7:30 आणि आपण आता निघतोय हरिहर फोर्टसाठी। सगळं आता पूर्ण झालं, इथून पॅकअप वगैरे बॅग खांदा घेतले। इथून एक बाहेरचा नजारा दाखवतो तुम्हाला, रात्री काय एवढं दिसलं नाही। तो समोर आहे तो ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि त्याच्याच बाजूला आहे तो दुर्ग भंडार आहे। तिकडेच आपण काल गेलेलो, सुंदर असा व्ह्यू होता इथून। तर आपल्याला आता इथून राईट साईडला जायचं आणि तिथून मग बाहेरून आपल्याला जायचं हरिहर फोर्टला। सो इकडे असं कपडे वगैरे सुकायला पण रश्यावर दिलं चांगलं। चला आम्ही आलेलो काल सकाळी आलेलो 12 वाजता। आता सर इकडे रूमचे प्राइस कसे काय सांगा जरा। रूमचे प्राइस आपल्याकडं 2 बेडचे 700 रुपये, 4 बेडचे 1400 रुपये, 5 बेडचे 1750 रुपये आणि 6 बेडचे 2100 रुपये। आणि आपल्याकडं सवलत अशी आहे का तुम्ही जर आमचं डॉक्युमेंट जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेस जर तुम्ही आधार आणि पॅन कार्ड जोडले असेल, जर तुम्ही टॅक्स भरत असाल बरोबर, तर टॅक्स भरत तुम्ही जर टॅक्स भरतो ज्यावेळेस शेला तुम्ही आमची पावती जोडणार। आमचे परमपूज्य स्वामी किल्ला गगनगड चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ज्यावेळेस ही पावती जोडणार त्यामध्ये तुम्हाला 50% सवलत मिळणार। बरोबर, म्हणजे तुमचं ते जर तुम्ही समजा 1400 रुपयाचं जर रूम घेतलेला असेल 4 बेडचं, तर तुम्हाला 700 रुपये तुमच्या अकाउंटला रिफंड होणार। म्हणजे फक्त तुम्हाला 4 बेडचे रूम 700 रुपयात मिळून जाणार, अशी आमच्याकडे सवलत आहे। पाण्याची सोय आपल्याकडे 24 घंटे गिझर आहे, 24 घंटे पाहिजे असं हॉट वॉटर भेटणार। थंडीचा महिना असो, पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, एनी टाइम आपल्याला हॉट वॉटरच मिळणार। 24 घंटे एकदम पाणी मिळणार। अच्छा, आणि हे जी प्राइस तुम्ही सांगताय ते प्रत्येक सीझनला सेम असते का वेगवेगळी असते? प्रत्येक सीझनला सेम असते, म्हणजे 12 महिने सेम प्राइस? 12 महिने एनी टाइम आपली प्राइस सेम असते। ठीक आहे चालेल, धन्यवाद, थँक्यू सो मच एवढी माहिती दिल्याबद्दल। चला तर मित्रांनो तुम्हाला प्राइसिंगबद्दल तुम्हाला माहीत पडलं असेल, फक्त इथे चप्पल काढून जावं लागते आतमध्ये चप्पल अलाउड नाही। थोडी कोर्ट स्टार्ट करते गाडीला यार। तर मित्रांनो बघा समोर आपले महादेवाचं मंदिर मस्त त्र्यंबकेश्वरचं, मस्त सकाळची सूर्याची किरणं पडलेत मंदिरावरती, सुंदर असं, खूप सुंदर असं दृश्य आहे पुढे। आणि आता इकडे चाललो आपण नाश्ता करायला, नाश्ता करून मग निघू डायरेक्ट हरिहर फोर्टसाठी, कारण की हरिहर फोर्ट आहे त्या ठिकाणी बहुतेक हॉटेल्स वगैरे कमी आहेत थोडे। सो इथूनच नाश्ता केलेलं बरं, ठीक आहे। सो इथूनच चाललो आता। नाही आलो आम्ही जाऊन, फक्त आम्ही निघतो आता। कुठे करायचा बोलतोय? नाश्ता करायला गेलो तिकडे नाश्ता रेडीच नाहीये, तू कुठे जाणार? नाश्ता रेडी आहे, ओके ते रेडी आहे नाश्ता। शिव बिकानेर नाश्ता सेंटर, वाह,
थांबूया. श्रीनिवास गरम नाश्ता रेडी आहे. बॅगेचाच व्याप जास्त झालाय मला आता. तर मित्रांनो आता नाश्ता करून झाला. इथून 120 रुपये झाले. पाणी बॉटल पकडून 20 रुपये आणि मेंदूवड्याचे 50 रुपये. चला तर मित्रांनो आता निघतोय आता इथून आपण. चलो हर हर महादेव, बजरंगबली की जय, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. समोर सुद्धा एक सुंदर मंदिर आहे. सो तिकडे तर आपण गेलो नाही. तर जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जाऊन येऊ शकता. सो आणि तिथून बाहेर आल्यानंतर हे आपलं राईट साईडला, चला बाय बाय, राईट साईडला आपला गगनगिरीचं भक्त निवास. ठीक आहे. सो चला आता भेटूयात पुढे. समोर लिहिलंय चारोटे नाका लेफ्ट साईडला नाशिक, राईट साईडला वाहनतळ आणि जव्हार लेफ्ट साईडला. आपल्याला जायचं लेफ्ट साईडला, पण आपल्याला जायचं पुढून, इथून नाही जायचं. ठीक आहे. सो चलो बाय बाय. नेक्स्ट टाइम कधी आलो तर नक्की येऊ या ठिकाणी. खूप सुंदर जागा आहे अशी आणि खूप सुंदर लोक तिकडची, पण नाशिकची लोक खूप सुंदर अशी आणि चांगली लोक आहेत. धन्यवाद, थँक्यू सो मच. हा आला आहे मेन रोड. आपल्याला लेफ्टला जायचं. हरिहर किल्ला या साईडलाच आहे. तर मित्रांनो आता आम्ही लागलो आहोत हरिहर फोर्टच्या रस्त्याला. हा रस्ता सरळ जातो हरिहर फोर्टकडे आणि खूप सुंदर असा रस्ता आहे. मस्त गावातून चाललाय रस्ता आणि थंडी भरपूर या रस्त्याला. तर सकाळच्या वाजले 8:30. आज थोडं लवकर निघालो आपण, कारण की आज लवकर घरी पण जायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला चॅनल आपला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुमचा काही अभिप्राय असेल, काही टिप असेल तर नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ बघत राहा. आता सुद्धा ए बापरे 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 खड्डा बघ. समोर लिहिलं इथे हरिहरगड लेफ्ट आणि दुगारवाडी सरळ. अच्छा आपल्याला हरिहर जायचं, लेफ्ट जायचं आपल्याला. हा पेट्रोल आहे रे अजून. हा हायवे परत येईल परत गाडी रिटर्न. आज एवढा आहे. ॲक्च्युली यावेळी गाडीने खूप चांगला ॲव्हरेज दिला आपल्याला. सुचला तर मित्रांनो आता भेटू डायरेक्ट हर्षीवाडीमध्ये. हर्षीवाडी गाव आहे तिकडे डायरेक्ट भेटू. ठीक आहे. चला इथून थोडं जास्त लांब नाही रे. ग मित्रांनो आपल्या गाडीचं पेट्रोल संपलं इथे. आता ह्यातून पेट्रोल थोडंसं काढतोय. असे वांदे झाले बघितलं. बंद करा ते कॉक. पाणी सगळं गेले ना. थोडंसंच पाहिजे, जास्त नाही पाहिजे. हायवेला आता भेटणार असं, पण सावकाश काढा. तुम्ही बॅग पाडशील बघ. नाही येते वेळेला काय प्रॉब्लेम नाही होणार. बॅग थोडी इथं ठेव. व्याप झालाय बाबा बॅगेचाच. बाई घे पेट्रोल. बरं झालं एक्स्ट्रा बॉटल ठेवलेली, नाही तर वाटलेली असते आता.
चल तर झाली मित्रांनो गाडी स्टार्ट. आता तर होते चल रे. आधी थोडंसं पेट्रोल काढलं तर चालू होत नव्हती, तर अजून नंतर थोडं काढलं नंतर चालू लिटरमध्ये 1 लिटर पेट्रोल काढलं. म्हणजे 1 लिटर म्हणजे एक अर्धी पेट्रोल काढलं छोटं अर्धा लिटर काढा. तिकडे जायचं आलं नसतं. Voilà. ओके कल लिकुरवाड़ी माता मंदिर. जय भगवान. तर मित्रांनो आता पोहोचलो आहे लास्ट पॉईंटला. तर लिहिलं आहे समोर. ओके लेफ्टला जायचं आपल्याला हर्षेवाडी गाव. ओके जांभूळवाडी उंबराडे तिथं साईडला आहे. ओके इथं लिहिलं आहे वन पर्यटक साहस हरिहरगड. चला बघूया आता पुढे ॲक्च्युली आता भेटते की नाही माहीत नाही आहे. बहुतेक आता भेटायलाच पाहिजे आपल्याला. ओ भाई हर्षेवाडी गाव आहे पुढे आहे. तिथून लेफ्ट मारल्यानंतर सो आता तिकडेच चाललो आहे. तर मित्रांनो समोर जे तुम्ही बघताय गाव, तर गावाचं नाव आहे हर्षेवाडी. ओके आणि या हर्षेवाडी सारख्या गावाला लागला आहे असा सुंदर हरिहर किल्ला. नशीबवान हर्षेवाडी. गावा साईडला रस्ता थोडा खराबच असतो आणि गावाला थोडंसं लांब चांगला असतो. प्रत्येक ठिकाणी सेम कंडिशन आहे. आम्ही हर्षेवाडी गावाजवळ पोहोचलो. गावात जाण्यासाठी 30 रुपये आणि गाडी पार्किंगचे 20 रुपये घेतात. ओके ठीक आहे. आम्ही लवकरात लवकर आमच्या बॅगा एका दुकानात ठेवल्या आणि गड चढायला सुरुवात केली. आता पुढे मेन पारनेर टप्पा लागणार आहे. हे क्रॉस केल्यानंतर काय बोलते भरपूर असे 1-2 नाही आहे डबे. भरपूर डबे बघितले मी. किती उचलणार. जोरदार झालं रेलिंग.
मस्त पैकी रेलिंगचं काम चालू आहे इकडे. रेलिंग मस्त प्रॉपर बांधून झालेत. आलाय मीन्स ছেলেগুলো নামছি এখান থেকে উঠে এখান থেকে পারবে না তুমি উঠতে गोवा खाली वा शूटिंग आहे এখান থেকে যাও मस्त पैकी मावळकले बाबा आपण इथून सोडायची खाली चला तिकडे भाऊ काय सीन काय वरचा माकडांचा. हरिहर चढायला सुरुवात केली आता मित्रांनो. वरती माकडांची लय ग्रुप टोळी बसले बॅगा चोरत आहेत म्हणून आता कॅमेराची बॅग पुढे घेतली. हे बघा ही अशी माकडं. अरे चिल्लाव ना चिल्लाव. अरे चिल्लाओ चिल्लाओ. अरे चलो ऊपर जल्दी. चलते रहो. चल चल अक्षय भाई आयला ले जाम सीट चढ़े रे. हेलो शाबाश 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 एक नंबर. चलो ऊपर फटाफट फटाफट आले बघा. चलो चलो रुको मत रुको मत. चला वैसे बढ़ते जा रहे वैसे बढ़ते जा. चलो 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 रे भाई जल्दी यार. वाह जबरदस्त अशी चढाई आहे इथं. माकडांनी हैराण केले भरपूर. अक्षय सावका चढ. अशा प्रकारे वरती चढलेला भरपूर माकडांनी सतवलं यार. जाम त्रास दिला यार. हे पोरं बिचारी कशी कशी आलीत. माकडं नाही सोडून घेतो ती वरती. शिप चढाय आणि परत ओरडतोय वरतून माकडांना बघा. शेवटी हा गड चढलो. खाली बोलवते जाऊ नका कॅमेरा घेऊन. चला घेऊन जाईल तो. वाह एनर्जी वेस्ट हो जाती है. अरे नाही साहेब मोबाईल ले जा तू. चलो आ जाओ तुम आ जाओ. अक्षय तू ये मेरो साथ में. सावकाश रे. हाँ. अरे बाबू बिल्डिंग का बनाया होगा. अक्षय हाथ तो पैच. हाँ ओ भाई डंडा तो मार दो. नहीं ऊपर बंदा नहीं ऊपर. अरे अभी तक यार तो ना साइड में हो जाते हैं. जाएंगे ना भाई बंदर मार. अरे बराबर पकड़ आधे समय ला ऊपर मोबाइल है ऊपर बनियान अंदर का बहुत सारे पेड़ है. कहीं फंसा नहीं है. चलो रिस्की पैच. बंदर कितने बंदर इधर नीचे बंदर की टोली है पूरी. 7-8 लोग हैं. बाहर जाएंगे वो लोग. आ जाओ चलो.
और राम जी हाँ। गड़ी खोल लो इसके। क्यों हाथ मुझ काटे थे हाँ। ये गड़ी निकालनी पड़ेगी। क्यों? बंदर अटैक करते हैं क्या? अरे कैमरा लेके आए, घड़ी की क्या बात है? कैमरे देख रहे? चलो हो गया चलो गाइस। आतमध्ये अख्खी माकडाची टोळी बसली. माती खातात काय? फायनली आता वरती पोहोचलो आपण. भरपूर रिस्क घेऊन आलोय. ह्या ग्रुप होता एक, या ग्रुपला बोललो की सगळे सोबत जाऊ म्हणून आणि ओढत जाऊ, तेव्हा पॉसिबल झालं नाही तर पॉसिबल नसतं. आणि अख्ख्या फोर्टवरती आहेत जागोजागी माकडं आहेत. ज्यांना जिकडे बॉटल, पाण्याची बॉटल आणि पिशव्या दिसतात तिकडे हात टाकतात ते लोक. खायच्या वस्तू जातात बोर्डवरती लिहिले तिथं खाया टाकू नका, पण ते स्वतः येतात. मग काय करणार तर माणूस. हरिहर फोर्टवरती आता पोहोचले. समोर वरती फ्रंटला नाही 2 पाण्याचे मोठे टाकायचे समोर. चला जाऊन आता एक्सप्लोर करू. दे एक एकदा लिंबू पाणी. आणि थंड आहे ना थोडंसं. शेवटचा स्टॉल आहे का इकडे? हा याच्या पुढे स्टॉल नाही का? लिंबू पाणी पिया चांगलं. हे कितीला आहे काकडी? 20? 15 रुपये. इकडे पाण्याचे टीन टाकायत. तर या ठिकाणीच शेवटचा स्टॉल आहे इथे. त्याच्या पुढे स्टॉल नाही आहे. मस्त व्ह्यू आहे. आणि हा समोरचा हा कुठला किल्ला आहे? ब्रह्मगिरी ना? ब्रह्म. ओके, हा ब्रह्म पर्वत आहे आणि तो आहे ब्रह्मगिरी. आणि आपण काल मित्रांनो तिकडे होतो आणि आज आपण इथे आहोत. सो काल तुम्हाला तिथून ह्याचं दर्शन केलेलं, आता इथून ब्रह्मगिरीचं दर्शन. तिकडनं मस्त व्ह्यू दिसत होता. आज इकडनं व्ह्यू बघायला भेटला. मग कसं वाटतं तुला आता फर्स्ट टाइम गडावरती येऊन? मजा आली. भरपूर अनुभव भेटला गडाचा. जसं रीलमध्ये बघितलं तसं आज बघितलंय रिअलमध्ये. रिअलमध्ये. रील बसेस रिअल. तर मित्रांनो आता तिकडे आम्ही लिंबू पाणी पिलो आणि आता तिकडून चालू इथं आलो. आता हे जे कोठार आहे ते थोडंसं एक्सप्लोर करू, त्याच्यानंतर मग जाऊ डायरेक्ट तिकडे वरती. चला तर मग. तर मित्रांनो आता कोठार इथं मागेच राहिलं आपलं. इथं पण एक थोडंसं चांगलाच प्लेस दिसला आहे, तो तिथं चालला तर जरा एक्सप्लोर करायला. भरपूर सुंदर असं आणि रिस्की जागा इथे. पावसाळ्यामध्ये तर भरपूर स्लिपरी होत असेल इकडे. आणि कसला डायरेक्ट दरी आहे खाली. हा आहे तो ब्रह्म पर्वत आहे आणि तो आहे तो ब्रह्मगिरी पर्वत आहे असं ते बोलले मला. आणि आपण तो काल एक्सप्लोअर केलाच, पण हा आपण नाही केला. सो बघू, जर कधी आलो तर ह्याच्यावर सुद्धा जाऊ. सुंदर असा नजारा दिसतोय मस्तपैकी. चला, उशीर झाला भरपूर. आता 11:15 वाजलेत. गड चढायला बहुतेक आम्हाला एक किती तास लागले? 1.5-2 तास लागले ना? 1-1.5 तास, 1.5-2 तास असं या प्रमाणात लागले. आरामात आलो एकदम. जास्त काही हे नाही, हार्ड नाही आहे. आता तर रेलिंग पण बसवतात तर अजून थोडं सोपं होणार लोकांना जायला. चला आता पुढे कोठार एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो थोडं चालत आल्यानंतर तर इकडे राईट साईडला एक पाण्याचं टाका लागतं. हे पाणी आता पिण्यालायक नाही आहे, भरपूर खराब झालं आहे ते. आणि समोरच आहे आपलं कोठार. सो तिकडे जाऊ आता. आणि समोर आहे हरिहरचा मेन हायेस्ट पॉईंट वरती. सो तिथे पण जाऊ थोड्या वेळात. तोपर्यंत आपण कोठार एक्सप्लोर करू. आणि एक इथे एक टाका आहे आणि या साईड टाका आहे. सो हे टाका थोडंसं स्वच्छ वाटतं थोडंफार तरी. जाऊन दाखवतो तुम्हाला.
नाही, हे पाणी सुद्धा खराब झालंय, पण पाणी पिण्यासारखं नाही, खराब झालंय भरपूर. बहुतेक पावसाळ्यात खूप स्वच्छ आणि सुंदर पाणी असेल. सो हे आहे कोठार, आणि हे जे कोठार आहे त्याच्या राईट साईडला, म्हणजे त्याच्या राईट साईडला पाण्याची कुंड आहेत. 1 2 3 4 5 कुंड आहेत पाण्याची. हे 5 कुंड बहुतेक एकमेकांना अटॅच असतील. छोटे छोटे मासे पण आहेत. खूप सुंदर असं ठिकाण आहे, मस्त थंड हवा, थंडगार. सो हे समोर इथे कोठार आहे, आणि इथे पाण्याचे टाक आहेत, 5 पाण्याचे टाक आहेत, आणि तो सर्वात हायस्ट पॉईंट हरिहरचा तो तिकडे. सो आता थोड्या वेळात जाऊ तिकडे, फोटोज वडे काढू आणि निघू लगेच. थोडंसं आतमध्ये जाऊ, एक्सप्लोर द कोठार. आतमध्ये ते गवत आहे वगैरे, आय थिंक चूल वगैरे पेटवतात तिथे. काहीच नाही आतमध्ये, इथं पण चूल वगैरे पेटवले, माचे वगैरे ठेवले, आणि त्याच कोळशाने इथं रंगरंगोटी इथं काम चालू केलं. बरोबर बेकार काम असेल काय, उगाच एवढं चांगलं लक्ष, एवढं चांगलं बांधकाम आहे, यावरती उगाच. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो हरिहरगडच्या हायेस्ट पॉईंट वरती. हा जो मागे आहे तो तिकडे चालू आहे. सो तिकडे जाऊन आता एक्सप्लोर करू दे कसं आहे ते. हे झाल्यानंतर मग आपण डायरेक्ट खाली उतरणार आहोत. ठीक आहे, सो चला. हायेस्ट पॉईंट आला इथे, आता अक्षय ट्राय करतोय. भरपूर टफ आहे, भरपूर टफ आहे. इथून जा, कठीण आहे भरपूर. इझी आहे रे भाई. आहे इझी. भाई सावकाश चला. अच्छे फोटो आके लेकिन ऐसा ले रहा था. हरिहरच्या हाय स्पीडला आलोय आपण इथे, मजा आली एकदम. झाला का गेला का डॉक्टर पाटील? नाही काढतो मी. इकडे मस्त झेंडा वेळेला मस्त. आणि आपण स्टार्टिंग केलं तिकडून खालून, तिथून वरती तिथे आलेलो, तिथून इथे आपण लिंबू पाणी पिलं, तिथून गेलो त्या ठिकाणी खाली, तिथून तिथे, आणि आता इथून वरती आलो. कसा आला वरती? चला थोडंसं एक्सप्लोर इकडे. हे जेवढं साधं दिसतंय तेवढं साधं नाहीये, लय हरामखोर आहे. अरे अच्छा गावात तर मित्रांनो, आता पूर्ण फिरून झालं. आता इकडे आता दुपारचे वाजलेत, किती वाजलेत? 1:15 झाले. आता उतरतो खाली, जाऊन नाश्ता करायचं. सो इथून आता उतरून जायचं आहे आपल्याला खालच्या ठिकाणी. ठीक आहे, पकड. चलो आओ यार जल्दी. शाबास शाबास. हां, सपोर्ट करा.
करायलाच पाहिजे आयुष्यात पण इथं पण. ये सागरे ये. सागरे ये लवकर पकडा. तुम्ही काय ब्लॉग बनवलाय? हो. काय करा हाय. थोडा होतं मागून सब. हळू काय थांब थांब सोड. चल भाई. चल तू आता ये. चला इथून जाऊ. चला शिवराय चौकात जावा. चला. जय शिवराय, जय महाराष्ट्र. जाताना आपण तिथून गेलो ना. आई ग इथं आई मधमाशा आहे भरपूर आहेत रे. हळू 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 हळू. आता ॲक्च्युली बॅटरी तर प्रॉपर आहे माझ्याकडे, पण टायमिंग नाही. मेमरी कार्डमध्ये फक्त 14 मिनिटं राहिलेत. आता खाली जाईपर्यंत 14 मिनिटं शूट करायचे. सो आता लास्टचा पॅच आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे, म्हणून आता इथे बंद करतो. भेटू आपण डायरेक्ट खाली. ठीक आहे. तर आता आपण पोहोचलो आहे हरिहर किल्ल्याच्या बाले किल्ल्याजवळ, ज्याचं नाव आहे स्कॉटिश कडा. आणि इथे थोडेफार जरा बाले किल्ल्याचे थोडेफार अवशेष पण दिसत आहेत थोडेफार इथे. ते समोर सुद्धा. चला जाऊया तिकडे. ये अक्षय ये. इथून आहे रस्ता वाटतं जायला. अक्षय इथून जायला वाट आहे. आणि आपण मगाशी होतो त्या ठिकाणी समोर वरती हायेस्ट पॉईंटवर हरिहर किल्ल्याच्या. आता आपण चाललो आहोत खाली. आता उतरतोय लवकर. दुपारचे वाजलेत 2, पावणे 2 झालेत. हे बघा हे मित्रांनो, थोडेफार बाले किल्ल्याचे अवशेष आहे तिकडे बघायला भेटतात या किल्ल्यावरती. आता जरा रान माजलं त्याच्यामुळे दिसत नाही बरोबर. का माती आहे जास्त. हो वा. याला म्हणतात स्कॉटिश पॉइंट. आपल्याला जायचं तिकडे खाली उतरायचं आता त्या ठिकाणी. तर मित्रांनो, हरिहरगडाचा हा दरवाजा क्रॉस केल्यानंतर आपला हा दरवाजा लागतो खाली. एकदम डोंगरामध्ये खोदून दरवाजा काढलाय. जबरदस्त एकदम. हा कातळामध्ये अख्खं खोदून. काय मित्रांनो, कातळामध्ये अख्खं खोदून विचार करा तुम्ही. हे अशा पायऱ्या तयार केल्यात. हा जबरदस्त एकदम. भरपूर रिस्की आहे इथे. तर मित्रांनो, आता अर्धा गड उतरून झालाय. आता अर्धा गड अजून बाकी आहे थोडासा. तो माकडं होती. आता माकडं नाही, दुपारची माकडं नसतात होती तिकडे. सो बघा, हाच तो भरपूर रिस्की पॅच आहे इकडे. आणि इथून आता नॉर्मल साधा रस्ता आहे. ठीक आहे. आणि हा आपला ब्रह्मपर्वत. हे माकडं वरती हैराण करणारी. सो चला. हा जो गड आहे ह्याच्यावरती जास्त कचरा नाही आहे. थोड्या प्रमाणात कचरा आहे. पण जो ब्रह्मगिरी पर्वत आहे, हे बघा कसं झालंय मागे. जो ब्रह्मगिरी पर्वत आहे तो त्याच्यावरती जास्त माकडं असतात. बघा पळतात. त्याच्यावरती जास्त माकडं आहेत. हे बघा सुंदर असं दृश्य एकदम. तर आता मेन जो आहे दरवाजा तिथे येऊन पोहोचलो. आता इथून उतरत खाली आम्ही 2 जण आहेत फक्त. आता असं उलट करून उतरावं लागतं. सरळ उतरायचं कारण की रिस्क आहे भरपूर ना. गोप्रोचे चार्जिंग संपायला आता. भरपूर चार्जिंग लो आहे. जसा दिसतो तसा नाही आहे. हा ॲक्च्युली 120 डिग्री असू शकतो. म्हणजे भरपूर खडा चढाव आहे एकदम.
भरपूर नाही पण थोडा नॉर्मल आहे. ठीक आहे, तू फक्त हाडबडू नको, हाडबडलास की झालं. मग खूप सुंदररित्या उतरणं चालू आहे आपलं आणि मस्तपैकी आता जाऊन मस्त नाश्ता करायचा, नंतर जेवायचा आणि घरी कल्टी. सुंदर असा व्ह्यू येतो इथून. संपूर्ण सुंदररित्या हा ट्रेक संपूर्ण परिपूर्ण पार झाला आहे. आता आपण खाली उतरलो आहे इथे मस्तपैकी आणि आता माकडं पण नाहीत जास्त करून, हा एकच बसला इकडे. सो चला आता. तर आता गड उतरतोय. ह्यांची फॅमिली बा इथं बसली अख्खी. हे फादर आहेत, ती मदर आहे आणि अख्खी टोळी बसले इथं. चपला विपला लोक इथं सोडून झालेत. इथं वेफरचे पॅकेट सगळे खिचून वाढत आहेत हे लोक. नाही रे, ते खाली हे काय लोक आहेत ती. हे बघ कसे बसलेत, अशा आराम बसले एकदम टॉप. एक नंबरचे हरामी माकडे आहेत. बॅगेचे चैनी खोलून वेफर बिस्किट काढतात. जर ग्रुप असेल तर ठीक आहे, पण जर एकटा कोण असेल सोलो त्यांना थोडा त्रास होत असेल बहुतेक. कारण की जेवढं पण व्हिडिओ बघितले त्या तर मी बघितलं नाहीत की बाबा हे हैराण करतात माकडं. आणि ब्रह्मगिरीवरती तर डेंजर आहे डायरेक्ट. घेतलं सर्व लुटून. अरे बॅग काढ. अरे बॅग काढ, ती बॅग खेच ना. अरे घेऊन जा बॅग. मग अरे बॅग घेतले, फोन बिन घेऊन जातील. हा हे बघा खाली पण एकाची बॅग हिसकून घेतली. आता चला यांची बॅग घेतलेली अख्खी. हे बघा, नाही ती बॅग नाही, काम कर इथं लाव, फ्रंटला लाव, पुढे लाव आणि जा ओढर जाऊ तुम्ही आता. त्याशिवाय उपाय नाही काय. तेव्हा अर्धी माणसं पण येतात, मग त्याच्यासोबत जाऊ तुम्ही वरती जावा. हे बघा अख्खी टोळी बसली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 माकडं, म्हणजे 1 डझन माकडं अख्खी आहे तिकडे. हे बघा ते वरटत अख्खी फॅमिली यांची. तेव्हा त्यांच्या हातामध्ये बिस्किट, पार्लेची बिस्किट घेतले माकडांनी त्या. तर मित्रांनो आता व्लॉग संपवतो इकडेच. आता ॲक्च्युली आम्ही आता इथून डायरेक्ट जाणार आहोत घरी वसईला. आता काय पुढे या एक्सप्लोर वगैरे काय करणार नाही आहे. सो आता भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सिरीजमध्ये. सो जर तुम्हाला नाशिक ट्रिप आपली जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्या आधीच्या पण आपले राजगड तोरणाटच्या सिरीज होत्या आणि राज्याभिषेकच्या पण व्हिडिओच्या मध्ये सिरीज आहेत. सो त्या पण तुम्ही बघू शकता. आणि माझ्या ह्याची आधीची अष्टविनायक ट्रिपच्या पण सिरीज आहेत, ते तुम्ही बघू शकता. सगळ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत, नक्की बघा. आणि आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तो आता खाली उतरतो. मग जर व्हिडिओ करण्यात आला तर व्हिडिओ करेल, नाहीतर मग बंद करेल. ओके. खूप सुंदर असा किल्ला आहे मित्रांनो. फक्त माकडांपासून सावध राहा एकटे असेल तर, आणि जर ग्रुप भेटला तर ग्रुपसोबत गट चढा. चला तर मित्रांनो भेटूया परत अशा नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, फिरा मस्त आणि राहा स्वस्त.